चटपटीत आणि चविष्ट असं कारलं बनवणार आहे। तर उज्ज्वलास किचन मध्ये आज आपण बघूया फ्राय केलेलं कारलं। तर याचं शेवटचं जे टोक असतं तर ते कापून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने मध्ये एक चीर देऊन घेतलेली आहे आणि याचं जे देठ आहे ते तसेच ठेवलेले आहे। या कारल्याचे छोटी कारली आहे ती। तर अशा पद्धतीने ही कारली कापून घ्यायची आणि एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। तर आता हे कारलं या प्रकारे कापून झालं की पाणी चांगलं असं खळखळीत उकळून घ्यायचं आणि पाण्याला उकळी आली की यामध्ये चिमूटभर हळद घालायची, थोडं मीठ आणि कापून घेतलेले कारले या पाण्यामध्ये घालून चांगले उकळून घ्यायचे जरा मऊ होईपर्यंत। तर आता हे कारलं फ्राय करण्यासाठी मसाला तयार करून घेऊ। तर यासाठी 1 वाटी शेंगदाणे चांगले असे भाजून घ्यायचे। शेंगदाणे भाजून झाले की काढून घ्यायचे आणि गार होऊ द्यायचे। तर यासाठी मी सुक्या मिरच्या घेतलेल्या आहे, लाल सुक्या मिरच्या, आणि यातील सीड काढून घेतलेले आहे थोडीफार, सर्व सीड नाही काढायची। आणि जर तुम्हाला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम असेल तरच यातील सीड काढा, नाहीतर सीड काढण्याची काही आवश्यकता नाही। आणि आता ह्या सुक्या ज्या मिरच्या आहेत तर त्याही भाजून घ्यायच्या आहेत। ह्या मिरच्या थोड्या भाजून झाल्या की यामध्ये 1 चमचा अख्खे धने तेही भाजून घ्यायचे आहेत। अख्खे धने नसतील तर धनेपूड घातली तरी चालेल आणि हे धनेही या मिरच्यांमध्ये चांगले भाजून घ्यायचे। धने आणि मिरच्या भाजून झाल्या की गॅस बंद करायचा आणि यामध्ये पाव चमचा जिरं तेही थोडं भाजून घ्यायचे आणि 3-4 लसूणच्या पाकळ्या। मात्र जिरं भाजताना गॅस पूर्ण बंद करून टाकायचा, नाहीतर मग लगेच जळून जाईल। ऑलरेडी तवा गरम आहे। मिक्स करून घ्यायचं, परतवून घ्यायचं आणि लगेच काढून घ्यायचं, नाही तर जास्त करपून जाऊ शकतं। तर आता हा मसाला जो आहे कारले फ्रायचा, तर हा वाटताना यामध्ये फक्त ह्या भाजून घेतलेल्या सुक्या मिरच्या, धने, जिरे आणि लसूणच्या पाकळ्या घालायच्या। शेंगदाणे नंतर घालायचे। जर आपण शेंगदाणे आधीच हे वाटताना घातलं तर शेंगदाणे जास्त बारीक होऊन जातील आणि ह्या मिरच्या आणि लसूण चांगला वाटला जाणार नाही। तर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं, मसाल्याच्या चवीनुसार, थोडी हळद, चिमूटभर गरम मसाला, चिमूटभर हिंग आणि आता जाडसर असं वाटून घ्यायचं, बारीक वाटायचं नाही। तर आता हे मसाला जो आहे तो जाडसर वाटून झाला की यामध्ये शेंगदाणे घालायचे आणि जाडसर असे वाटून घ्यायचे, खूप बारीक नाही आणि खूप जाडही नाही। तर हे बघा असं जाड। आणि आता हे जे कारले आपण उकडून घेतलेले आहे ते चांगले गार होऊ द्यायचे आणि यातील पाणी जे आहे ते थोडं असं प्रेस करून काढून घ्यायचं। चांगले असे हे कारले शिजले पाहिजे, हे बघा असे। तर यातील संपूर्ण पाणी काढून घ्यायचं सर्व कारल्यांमधलं, या पद्धतीने हलक्या हाताने प्रेस करून। आणि आता आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो ह्या कारल्यांमध्ये भरून घ्यायचा। मसाला भरल्यावर थोडं प्रेस करायचं, सर्व कारल्यांमध्ये हा मसाला भरून घ्यायचा। याच्या बिया पक्क्या नाही आहे म्हणून मी काढल्या नाही, जर बिया पक्क्या असतील तर त्या तुम्ही काढून टाका, कोवळ्या बिया असल्या तर त्या काढण्याची काही आवश्यकता नाही। तर अशा पद्धतीने प्रेस करून या कारल्यामध्ये भरून घ्यायचे। तर आता हे कारलं फ्राय करून घ्यायचं आहे। मी लोखंडी तवा वापरला आहे यासाठी। तर या तव्यामध्ये अर्धा चमचा तेल घालायचं। अशा पद्धतीने हे सर्व कारले असे ठेवून घ्यायचे आणि आता पुन्हा थोडं थोडं तेल साईडने ह्या कारल्यात घालून असं टाकायचं आणि 1 मिनिटानंतर ही कारली उलटवून घ्यायची। आणि आता ही कारली उलटवून झाली की उलट्या बाजूने यावर थोडा शिल्लक राहिलेला मसाला घालायचा आणि आता 2-3 मिनिटानंतर ही कारली पुन्हा सरळ करून घ्यायची। हे बघा मस्त तयार होतात आणि यातील मसालाही बाहेर येत नाही। आणि पुन्हा थोडंसं तेल सोडून या पद्धतीने भरलेलं मसाला कारलं फ्राय बनून तयार झालेला आहे।